सत्य नसून काय कल्पित आहे. कल्पिताला अधिष्ठान पाहिजे. त्याला अधिष्ठान कोण आणि त्याची निवृत्ती कशी हा विचार चालू आहे. काल आपलं होऊन गेलं की त्याला अधिष्ठान सर्व पाहिलं की थोडा चिंतनीय विषय आहे. अधिष्ठान धनाने अध्यस्त पदार्थाची काय होते. माझा अधिष्ठानाचा विचार, निवृत्तीचा विचार. माझा सर्पाचं ज्ञानाला अधिष्ठान एक आहे का दोन आहे? दोन आहे. कोणते दोन आहे? अंतःकरणोपयोग चैतन्याशीत असलेली अविद्या आहे. आलं का लक्षामध्ये? अधिष्ठान हे सर्पच आहे. अज्ञानाचं कोण आहे? अंतःकरणोपयोग. दोनला संबंध कळला की नाही? दोनमध्ये फरक आहे ना. रज्जू उपयोग चैतन्याशीत असलेल्या अविद्येचा परिणाम कोण आहे? सर्प. अंतःकरणोपयोग चैतन्याशीत असलेल्या अविद्येच्या सत्वगुणाचा परिणाम कोण आहे? सर्प. ज्ञानामध्ये अंतःकरणोपयोग, सर्पामध्ये रज्जू उपयोग. उपयोग समजला. उपयोग म्हणजे उपाधी लागणे. अधिष्ठानाचा विचार. आणि अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. ज्ञान महाअधिष्ठान आहे का नाही? तर ते म्हटलं दोन अधिष्ठान आहे. अधिष्ठान किती आहे? मग एका वेळेला दोहोची निवृत्ती कशी? नाही आलं का लक्षामध्ये? एका वेळेला दोहोची निवृत्ती. मग आता आपल्याला सांगायचं अधिष्ठानात दोन नसून किती आहे? एकच आहे. आणि अधिष्ठान आणि कल्पिताची काय होते? विचार चालू आहे. काय बसा कोणता 18 चालू आहे का? हे चाललं होतं ना आपलं लयरूप निवृत्ती. 18 म्हटलं बरंच तर चालू होतं की. या निवृत्तीमध्ये दोन प्रकार, लयरूप आणि विषय संपला की विषयाबरोबर ज्ञानाची काय होते? कोणती निवृत्ती? लयरूप. कारणासहित कारणाची निवृत्ती तिला कोणती म्हणावी? निवृत्ती. आपण लोकी करतो, दाढी करतो. जेव्हा केसाची काय होते? नाही का नाही? लहान पोरगाही दाढी करत असतो का? आणि मोठी माणसं तर काही विचार नव्हतो. वस्त्राला घाबरून जातो बघा रोज. एका दिवसामध्ये 3 वेळा काय करतो तो? नाही काय एखादा कीर्तनकार सुट्टी का म्हणून नाही लगवीकडून येतो पण तुम्ही सांगतो आणि बराच वेळ लागला. मग काय करतो? फेटा जरी भरला असला तरी दाढी करून येतो. काय नाही फेटा तरी काय करून येतो. मग केसाची निवृत्ती कोणती झाली ती? आणि टक्कल पडल्यानंतर आत्यंतिक निवृत्ती. अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाची काय होते? निवृत्ती होते. हे कशाकरता चाललेलं आहे? मूळ स्वरूप. त्या मोक्ष स्वरूपामध्ये आनंदाची प्राप्ती, दुःखाची दुःखाच्या निवृत्ती करता चाललेलं आहे. सकळ दुःखाची निवृत्ती फक्त ब्रह्मज्ञानाने ते ब्रह्म हे सर्व याचे यावत जगताचं काय अधिष्ठान, त्याच्याकरता हे चाललेलं आहे. काही त्याच्यात फारसं काही नाही. दानातून साधी होत नाही. एवढाच विचार चालू आहे. अधिष्ठान कोण आणि निवृत्ती कशी? शिष्य रज्जुज्ञानाने रज्वाधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होते आणि तेच चैतन्य कल्पित सर्पास अधिष्ठान आहे, म्हणून सर्पाची निवृत्ती म्हणणे योग्य आहे. परंतु सर्पज्ञानास अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्यच असून ते रज्वाधिष्ठान चैतन्याहून भिन्न आहे.
रज्जू ज्ञानाच्या वेळी साक्षी चैतन्याचे ज्ञान तर होत नाही, मग अज्ञात साक्षी चैतन्याश्रित असणाऱ्या सर्पज्ञानाची निवृत्ती कशी होईल? अधिष्ठानं किती सांगितले, मग एकाच्या ज्ञानामध्ये दोघांची निवृत्ती कशी, ही शंका आहे. नाही आलं का लक्षामध्ये? अधिष्ठानं किती आहे आणि एकाचं ज्ञान झालं म्हणजे दोघांची काय होते, विसंगत आहे की नाही? काय मग दोन अधिष्ठानं जर आहे तर दोघांच्या अधिष्ठानाचं काय झालं पाहिजे? एकाच्या ज्ञानात दोघांची निवृत्ती, ही शंका आहे त्याची. थोडी सर्पज्ञानाच्या निवृत्तीस तर साक्षी चैतन्य ज्ञानाची आवश्यकता आहे आणि रज्जू ज्ञानकाली ते तर अज्ञात आहे. याचे समाधान कसे? याचे समाधान कसे? कारण सर्पज्ञानामध्ये फक्त काय आहे, रज्जोपय चैतन्य अधिष्ठानाचं ज्ञान आहे आणि अंतःकरणोपय चैतन्याचं काय नाही. मग अज्ञात असताना दोघांची निवृत्ती कशी, याचा प्रश्न आहे. हे झोपेला काय आहे, औषध आहे. एखाद्या माणसाला निद्रा दोष असेल त्याला हे ऐकायला घेऊन यायचं, ते निद्रा घेतली पळून जर का. पण बरं आहे, याचा मूळ सिद्धांत कुठून आहे? मोक्षापासून आहे. सकल दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती आपण संपला विषय. पण सकल दुःखाची सर्पाचे काय आपलं घेणं देणं आहे का? मग दुःख जे आहे हे दुःख सत्य नसून काय कल्पित आहे आणि त्याची निवृत्ती करायची. बाह्य ज्ञानाने फक्त लयरूप निवृत्ती होते. कोणती होईलच असं काही सांगता येत. औषध घेतलं म्हणजे रोग जातच असते असं थोडंच आहे की. कधी कधी तर निवृत्ती करता, रोग निवृत्ती करता औषध घेतो, निवृत्ती तर होत नाही, हात मारून जातो. डॉक्टर असं कसं झालं, असं कसं झालं, ते काही सांगता येत नाही. तेव्हा लयरूप निवृत्ती मान्य नसून कोणती मान्य आहे? आत्यंतिक आहे का नाही? थोड्या वेळापुरती निवृत्ती काय उपयोगाची? मग कोणची? एखादा नोकर मनुष्य असतो, त्याला नोकरी करायची असते, तर पहिला पाहतो बघा बरं का, टेम्पररी नोकरी आहे का परमनंट आहे. मग कोणत्या निवृत्तीकडे जातो? मग तशी दुःखाची कोणती निवृत्ती झाली पाहिजे? आत्यंतिक. आणि त्याच्याकरता अधिष्ठानाचं काय पाहिजे? मग ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते. ब्रह्मविद ब्रह्मैव भवति पंचदशीमध्ये आहे का, आनंदम ब्रह्मणो विद्वान नवेति कुसच्चन. मग मात्र आनंदाची प्राप्ती आहे. पुढे बसा. श्री गुरु, याचे एक उत्तर असे आहे की जितके ज्ञान म्हणून आहे तितके विषयावर अवलंबून आहे. विषय असेल तर ज्ञान असणार, विषय निवृत्त झाला की ज्ञान आपोआप निवृत्त होणार. उत्तर दिलेलं आहे. सगळं ज्ञान कोणावर अवलंबून असते? विषयच नाही तर ज्ञान कुठला? ज्ञानाकरता काय पाहिजे? काय करे ते ज्ञान असावं लागत असतं. आणि ते कशावर अवलंबून असतं? विषयावर असतं. बरं का? त्या विषयाला ज्ञेय म्हणायचं. काय म्हणायचं? त्याला ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? ज्ञाता. आणि जे होते त्याला काय म्हणायचं? ज्ञान. त्रिपुटी असली तर ज्ञान होते, नाही तर ज्ञान होत आहे. पुढे दुसरे उत्तर असे आहे की निवृत्ती दोन प्रकारची आहे. कारणसह कार्याची जी निवृत्ती ती अत्यंत निवृत्ती आणि कारणाचे ठिकाणी कार्याची जी निवृत्ती ती लयरूप निवृत्ती. सांगितलं का तुम्हाला? लयरूप निवृत्ती आणि दोतला फरक काय करा? मग कार्याची निवृत्ती असते तिला कोणती म्हणायची? लयरूप. आणि कारणासहित कार्याची आता सांगितलं ना. दाढी केली म्हणजे केसाची कोणती निवृत्ती झाली? आणि टक्कल पडलं म्हणजे पुढे यच्च यावत कल्पित वस्तूंचे कारण अधिष्ठान ब्रह्म चैतन्याश्रित अज्ञान आहे. त्या अज्ञानासहित कार्याची निवृत्ती याच्या अधिष्ठान ज्ञानानेच होते आणि
कारणाच्या निवृत्ती वाचून फक्त कारणामध्ये कार्याची लयरूप निवृत्ती तर अधिष्ठान ज्ञान वाचूनही होते. पुढे वाचा. ज्याप्रमाणे झोपेमध्ये किंवा प्रलयामध्ये सर्व पदार्थांचा लय अज्ञानामध्ये अधिष्ठान ब्रह्मज्ञाना वाचून होतो. जो पावे तो भोग देणारे कर्म सन्मुख असते, तो पावे तो झोप येणार नाही किंवा जगताचा प्रलयही होणार नाही. झोपेचा दृष्टांत दिला. जोपर्यंत झोपेत आहे तोपर्यंत दुःखाची काय होते. एखाद्याला कॅन्सर झालेला आहे, तो कॅन्सर सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? आणि सगळ्यात दुःखाचा राजा आहे तो, बरं का. त्याला काय कॅन्सर झालेले माणसं ते दुःख सहन न झाल्यामुळे आत्महत्या करून टाकतात. माझ्या जागृतीमध्ये त्याला काय दुःख आहे, पुढे काय लागली. आता दुःखाची निवृत्ती झाली का नाही, ती कोणती? पुन्हा झाला की पुन्हा ओरडतो, समजलं. मग तिला कोणती निवृत्ती म्हणायची? आणि आत्यंतिक निवृत्ती. कॅन्सर बसला आहे, कोणती निवृत्ती? आत्यंतिक निवृत्ती. पुढे त्याप्रमाणे सर्पाची निवृत्ती रज्जुज्ञानाने होते व सर्पज्ञानाचा विषय जो सर्प त्याचाच अभाव झाल्यामुळे सर्पज्ञानाचा लय होतो. याप्रमाणे सर्पाच्या नाशामुळे सर्पज्ञानाचा नाश म्हणा किंवा सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञानाचा अज्ञानात लय म्हणा. एकंदरीत सर्पाचा नाश किंवा लय ज्ञानाचा नाशास किंवा लयास कारण आहे. मला लक्षात दोन आहे ना. सर्पाला म्हणायचा अर्थाध्यास, ज्ञानाला म्हणत असतात ज्ञानाध्यास. दोन प्रकारचे ध्यास आहे. त्याच्याकरता एक चाललेलं आहे. मग त्याला पुढे शंका करायची त्याच्याविषयी. मला हे पाहत एका अधिष्ठानामुळे एका अधिष्ठानाच्या ज्ञानामुळे दोघांच्या अध्यास्त पदार्थाची निवृत्ती कशी. एक स्वल्प म्हणजे अर्थाध्यास आणि ज्ञान म्हणजे ज्ञानाध्यास. हे अध्यास प्रकरण तुम्हाला मागे सांगितलं की हे कठीण आहे. काय कठीण आहे म्हणून थोडं सावधपणाने याचं काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तर बसून याचं चिंतन करायचं. हे मूळ कुठून चाललेलं आहे सकल दुःखाची, त्याच्याकरता हे चाललेलं आहे. त्याच्याकरता हे ख्याती प्रकरण आहे. कोणतं नाही का? सगळं प्रत्येकानं त्या वेदांतशास्त्रामध्ये दुःख हे सत्य नसून काय आहे, इतर दर्शनकाराचं काय आहे, सत्य आहे. इतर दर्शनकारामध्ये लयरूप निवृत्ती आहे, आत्यंतिक निवृत्ती. आणि वेदांतशास्त्रामध्ये कोणती निवृत्ती आहे? दुःख ते काहीच नाही. मुक्ती झाल्या कमारी आहे का रे? तिथं कुठं दुःख आहे का? पुढे सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास कारण नाही. शिष्य, सर्पाचा नाश सर्पज्ञानाच्या नाशास किंवा लयास कारण आहे असे म्हटले म्हणजे सर्पनाश हा ज्ञाननाशाहून एक क्षण तरी पूर्वी मानला पाहिजे. आणि जर सांगतात सर्पाचा नाश ज्ञाननाशास काही नाही, कारण नाही. अगोदर कोणाचा नाश होतो? सर्पाचा. नंतर कोणाचा होतो? काय करायचं? ज्ञान होण्याकरता कशाची आवश्यकता असते? विषयाची आवश्यकता आहे. विषयच नाही तर ज्ञान होईल. मग पहिलं कोणाचा नाश होत असते? सर्पाचा. नंतर कोणाचा नाश होतो? काय काही एक क्षण तरी अगोदर काय केलं पाहिजे? मानलं पाहिजे. आता तुमच्या ह्याच्यात युगपत आहे. काय एकाच वेळेला सर्पाचाही नाश होतो, ज्ञानाचाही काय होतं, अशी शंका आहे बघा. त्या शंकेचं उत्तर पुढे द्यायचं आहे. अधिष्ठानात दोन नसून किती आहे? अच्छा. आणि जर सर्पनाश किंवा लय एक क्षण पूर्वी मानला तर अनिर्वचनीय ख्याती सांगते वेळी निय विषय व ज्ञान यांची युगपत म्हणजे एकाच क्षणी उत्पत्ती आणि एकाच क्षणी नाश होतो असे जे सांगितले आहे. का नाही? युगपत उत्पत्ती. युगपत म्हणजे क्रमाने नाही, एकदम त्याला काय म्हणायचं? युगपत म्हणायचं. हे पाहत एखाद्या वेळेला आपण कोणी कुठं जायचं असेल, आपण ज्ञानेश्वर महाराजाचं दर्शन देतो. युगपत असते का क्रम असतो?
एखादा आजोबा रावजी असाल काही क्रम मानत नाही. गोष्ट वाचमध्ये लोक म्हणत असं हे बाबा पाठीमागे उभं राहा, म्हणतो म्हणत असं हा नको तुला जाऊ द्या आपल्याला. आणि एखाद्या वेळेला आपल्याला कुठेतरी प्रवास करायचा असला, हे 5-50 लोक उभे राहतात आणि गाडी आल्याबरोबर दार उघडल्याबरोबर सगळी गोष्ट त्याला काय म्हणायचं युगपात. आणि क्रमाने जात असेल तर खरं क्रमाने जाणं हाच न्याय आहे. पण अलीकडे लोक काही करीत नाही, मानतात का लोक पुढे. आणि दुसरे, अधिष्ठान ज्ञाना वाचून कल्पिताची निवृत्ती होत नाही, हा नियम अनिश्चित ठरतो, याचे समाधान कसे? कोणता 20वा पॅरेग्राफ नाही. शंका आहे त्याची. तुम्ही तर युगपात सांगितलेला आहे आणि त्यावर कशाचा नाश होतो, विषयाचा मागवून कोणाचा नाश होतो आहे खरे. मला तुम्ही तर सांगितलं युगपात उत्पत्ती युगपात. मग वैद्यवाची शंका आहे, कारण अगोदर सर्पाचा काय होतो नाश, नंतर कोणाचा नाश होतो सर्पज्ञानाचा. क्रम आला की नाही. मग युगपत म्हणणार काही नाही, बरोबर नाही. मग एक क्षण तरी अगोदर बरं का सर्पाचा नाश काय केला पाहिजे अगोदर म्हटलं पाहिजे. नंतर मग ज्ञानाचा काय होतं लक्ष देत नाही, पण मानावं लागतंय. पुढे वाचा. 20. अधिष्ठान ज्ञानानेच ज्ञानाचा नाश. श्री गुरु, आता अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, हाच सिद्धांत सांगतो. हे बघा, कोणत्या ज्ञानाने कशाची निवृत्ती होते? ज्ञानही कल्पित. तो सर्पही सुद्धा काय जे जे अध्यस्त असते ते कल्पित असते. वेदांताचा सिद्धांत आहे. जगत सुद्धा कसं आहे कल्पित आहे सगळं. भगवद्गीतेत सुद्धा याचा विचार आहे ना, चमत्स्थानी भूतानी मृतपुण्याच्या भूत असतो महात्मा. जे कल्पना लोपे भ्रमशीन कल्पने सगळे कल्पना निघाली सगळा परमात्माच आहे. आणि कल्पना आली तर संपलं. झोपेमध्ये काय असते कल्पना, जागा झालं म्हणजे कल्पना काय झाली संपली. पुढे वाचा. मूळ चैतन्य एकच आहे, त्यात केव्हाही भेद नाही. असे असता रज्जुपहित चैतन्य, अंतःकरणोपहित चैतन्य, घटोपहित चैतन्य असे चैतन्याचे भेद विषय समजून देण्याच्या सोयीकरिता रज्जू, अंतःकरण व घट इत्यादी उपाधीमुळे केले जातात. असे हे भेद जे पडलेले आहेत ज्ञानामुळे कोणामध्ये पडलेले आहे उपाधीमुळे. नाही आकाश एक आहे का दोन आहे? एक पोरगा म्हणे 2 आहे. म्हटलं तुझा सिद्धांत. म्हटलं उपाधीमुळे पडते ना. म्हटलं ते म्हणे नाही म्हणे 2 काय केले पाहिजे, मानलेच पाहिजे. मग त्याचा भ्रम निवृत्त झाला. नंतर काय म्हणतो उपाधी बाजू केली तर आकाश किती आहे. मग 2 कोणामुळे वाटते? ते उपाधीमुळे. घटाकाश, मठाकाश, जलाकाश काय व्हायचं. जशी जशी उपाधी जाते तशी माणसे सुद्धा कशी आहे. शरीरामुळे काय आहे चैतन्य सर्वाच्या ठिकाणी काय सर्वागती देहादी. पुढे वाचा. मूळ चैतन्य स्वरूपात भेद नसतोच. आता ज्यावेळी रज्जूचे अंतःकरण वृत्तीने ज्ञान होते त्यावेळी रज्जू व अंतःकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद रज्जू अंतःकरण वृत्ती ह्या चैतन्यात भेद दाखविणाऱ्या उपाधी एका ठिकाणी होतात. म्हणजे रज्जू ज्ञानकाली अंतःकरणाची वृत्ती रज्जूरूपच होते. मग चैतन्य किती आहे त्याच्यामध्ये भेद कोणी निर्माण केला? पण आपल्याला असं वाटतं भेद नसूनही त्याच्यामध्ये भेद आहे. तेव्हा ज्ञान काय करत असतं तो भेद निवृत्त करून टाकतो. उपाधीचा निराश केला म्हणजे आकाश किती आहे. आणि उपाधी सहित मांडल्यानंतर
आकाश किती वाढत असते, अनेक वाढत असते. दिसणारा भेद आहे ना. उपाधी भेद सत्यत्व असं नाही काय, पण नाही भेद आणि वर्धत्व उपाधित्व. जी भेद निर्माण करते तिला काय म्हणायचं? उपाधी. हेच लक्षण आहे. आणि आपले धर्म त्याच्यावर लावत असते. मग भिन्न निर्माण केल्यानंतर जे उपाधीचं काय आहे मग लक्षण आहे पुढे वाचा. दोन्ही उपाधी एकत्र झाल्याबरोबर त्यांचे अधिष्ठान चैतन्य मूळचे एक आहेच. म्हणून रज्जू ज्ञानकाली जे रज्जुपहित चैतन्य तेच अंतःकरण वृत्ती उपहित साक्षी चैतन्य असून तेही ज्ञात आहे. अंतःकरणाच्या उपाधीमुळे आणि रज्जूच्या उपाधीमुळे आपल्याला चैतन्य किती वाटले, पण दोन चैतन्य नसून किती आहे. एखाद्या आकाशामध्ये असलेला चंद्र आहे आणि डबके आहे. प्रत्येक डबक्यात त्याचं काय पडते, मग चंद्र किती झाले, जितके डबके तितके काय. मग आकाशातला चंद्र किती आहे, अनेकत्व कोणामुळे, आणि उपाधीचा बाद केला तर पडे. याकरिता रज्जू ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते असे म्हणण्यास कोणतीच हरकत नाही, हे सिद्ध झाले. म्हणून अलग लक्षात आहे. अधिष्ठान ज्ञान झालं की सगळे उपाधीचा काय होतं नाही का नाही. अधिष्ठानचं सर्वांचं अधिष्ठान वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म आहे. उपाधीच्यामुळे भिन्न भिन्न वाटते पुढे. अंतःकरण त्याची विषय देशापर्यंत जाणारी वृत्ती आणि त्या वृत्तीमध्ये असणारा चैतन्याचा आभास या सर्वांचे प्रकाशन करणारा जो चैतन्य मात्र त्यास शास्त्रकार साक्षी असे म्हणतात. त्याला काय वेळेचं साक्षी असं म्हणतात. दोन लावायचं त्यांचं प्रकाशन करणारा असतो त्याला काय म्हणायचं, साक्षी आत्मा काय तुमचं ब्रह्म वगैरे. एकाच शब्दाची काय एका अर्थाची काय उदासनात सती बोलता साक्षी तत्व आत्मवती ती आत्मा सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून काय म्हणायचं असं. आपण अलग राहून दुसऱ्याचं प्रकाशन करतो म्हणून त्याला काय म्हणायचं. हे काय ते काय तुम्हाला गेलं की दुसऱ्या तरंगामध्ये सांगितलं तर सुख दुःख हे कसं आहे. साक्षी भाष्य म्हणजे साक्षी त्याचं काय करतो, मग तो स्वतः करत असतो का उपाधीच्या द्वारा. मग उपाधी आणि साक्षी किती दुसऱ्या तरंगामध्ये आपण सिद्ध केली ना. दर्शनकार लोक साक्षी मानत नाही. नास्तिक लोक काय करत नाही, आत्मा काय करत नाही. त्यांना विचारलं का मानत नाही, ते म्हणलं दिसतो कुठे, दिसत असेल तर काय करायचं. वेदांतामध्ये त्याचा विचार केलेला आहे. प्रत्यक्ष प्रमाण नाही, प्रत्यक्ष प्रमाणापेक्षाही अनुमान प्रमाण ज्ञान निर्दर्श घ्यायचं. मग अनुमान प्रमाणाने काय करावं लागते. एखादा मुलगा म्हणायला लागला, म्हणलं मला बापच नव्हता की. म्हटलं काय झालं, आता जरी नाही म्हटलं असतं तरी अनुमान प्रमाणाने काय करावं लागते. ज्या अर्धी तू आहे त्या अर्धी तुझा बाप काय असला पाहिजे. कदाचित दिसत नाही, मेला असेल काय. आणि तो नित्य प्रकाशित म्हणजे ज्ञानरूप असतो. याचे विवेचन पंचदशी ग्रंथात कूटस्थ दीपामध्ये विद्यारण्य स्वामींनी चांगले केले आहे. ते असे: अंतःकरणात आत्मेचे म्हणजे साक्षीचे प्रतिबिंब होते, त्यासच आभास म्हणतात. जसं की पंचदशी ग्रंथ आहे त्याच्यामध्ये 8व्या प्रकरणात प्रमाता प्रमाण प्रमेय वगैरेचा विचार केलेला. हे आत्मा आनंदरूप कसा आहे याचे उत्तर सांगतेवेळी या तरंगाचे प्रारंभी सांगितलेच आहे. त्या आभासासहित अंतःकरणास प्रमाता म्हणतात. त्या आभासासहित अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा बाहेर निघून घटादी विषयापर्यंत जाते. त्या अंतःकरण वृत्तीस प्रमाण म्हणतात. त्या प्रमाणाने घटादी पदार्थांचे ज्ञान होते. त्या घटादी विषयास प्रमेय म्हणतात. ज्ञान होण्याकरता पेची आवश्यकता आहे. प्रमाता प्रमाणाने
ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, भोक्ता भोग्य आणि भोग, कर्ता कर्म आणि क्रिया. प्रमाता कोणाला म्हणायचं? ज्याला ज्ञान होते त्याला काय म्हणायचं? प्रमाता. ज्याच्याद्वारा ज्ञान होते प्रमाण, आणि ज्याचं ज्ञान होते ते आहे का नाही? प्रमाता प्रमाण. आणि प्रमाण कोणाला म्हणायचं? डोळेच नाही तर ज्ञान होईल का? आहे का नाही? याच्या व्याकरणात असते ना, डोळा हे ज्ञान करून देण्याचं काय आहे? त्याची तृतीय करावी लागते. कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीय आणि करणाची तृतीय. बरं का? अपादान, ज्याच्यावर संबंध सांगायचा असेल तर षष्टी सांगायचं. म्हटलं तो आंधळा मनुष्य असताना पाहत नाही, आहे का? मी डोळ्यानं पाहतो असं एखादं संस्कृतमधलं वाक्य असलं, मराठीतलं ते संस्कृत करायचं असलं तर कसं करावं लागतं? नाही समजलं. नेत्रेनं पश्यती म्हटलं तर तो आंधळा असला पाहिजे. मग व्यायाम प्रत्यय लावायचा. कोणता? मग व्यायाम प्रत्यय दाखवतो, द्वीप दाखवतो. तर दोन डोळ्याने काय पाहतो? डोळ्याला अभ्यास प्रत्यय लागत नाही, बेस प्रत्यय लागत नाही. माणसाला डोळे किती आहेत? मग अभ्यास प्रत्यय का लावत नाही? अनेक डोळे आहे का? अनेक डोळे असते तर काय म्हटलं असतं? नेत्रभ्य असं म्हटलं असतं ना. कारण त्या व्याकरणामध्ये 3 घेतलेले आहे. एक द्विपद घेतलेला आहे एक, आणि पुढे मग सर्वपद घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही प्रमाता प्रमाण आणि तर आपल्याला ज्ञान होते. पुढे जेव्हा साभास अंतःकरण वृत्ती घटाधिकास व्यापते तेव्हा प्रथम घट आहे एवढेच ज्ञान होते. नंतर ते घटज्ञान प्रमात्यापर्यंत येऊन पोहोचले म्हणजे मग मी घट जाणला असे ज्ञान होते. वृत्ती जिथपर्यंत जाते तिथं गेल्यानंतर आवरणाचा काय करते? भंग करते. आणि मग आपल्याला वाटते मी घट काय केला? हे तुमच्या पंचदशीमध्ये प्रकरण आहे, त्याचा जिथं केलेलं आहे. सर्वात कठीण प्रकरण आहे. त्याला कुटस्थ दीप म्हणतात. सगळ्या दीपामध्ये कठीण कोणतं आहे? 8वं प्रकरण आहे ते. त्याचंच भाषांतरित केलेलं आहे. मग थोडा प्रमाणाचा विचार केलेला आहे याच्यामध्ये. आणखी पुन्हा निवृत्तीचा विचार करायचा आहे. वाचा. मी घट जाणला या वाक्यात मी शब्दाचा अर्थ ज्ञाता, घटनेय आणि त्याचे ज्ञान या त्रिपुटीचे प्रकाशन होते. म्हणजे ज्ञाता, ज्ञान व निय ही तिन्ही जाणली जातात. त्रिपुटी आहे. त्या त्रिपुटीचं सुद्धा काय व्हावं लागतं? ज्ञान व्हावं लागतं. एकाच वेळेला त्या त्रिपुटीचं काय होतं? ज्ञान होत असतं. प्रमाता प्रमाण आणि प्रमेय हिला त्रिपुटी असं म्हणतात. विना त्रिपुटीशिवाय पदार्थ आहे, जेवण स्वयंपाक केलेला आहे, अन्न आहे, काय भोग्य पदार्थ आहे. पण भोग्य पदार्थ केव्हा सिद्ध होते? त्याचा कोणतरी काय असावं लागते? भोक्ता असावं लागत असे. एखाद्या लग्नाची पत्रिका असली त्याच्यामध्ये त्याला वधू आणि काय वर म्हटल्यानंतर वधू काय केली पाहिजे? म्हटलं आम्ही वधू मानत नाही, वरच मानतो. जमेल का असं? कारण वधू असल्याशिवाय वर ही उपाधी काय होत नाही. मग अगोदर भोग्य पदार्थ पाहिजे, मग काय होतं पुढे. वाचा. यास उदाहरण असे कंदिलास काच असते. प्रथम कंदिलाचे आतील मुख्य दीपाचा प्रकाश काचेत येतो. मग तेथून बाहेरच्या पदार्थापर्यंत जाऊन तेथील पदार्थास प्रकाशित करतो. प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू तो विषयापर्यंत. बरोबर आहे की कंदिलाचा दृष्टांत आहे. त्या कंदिलामध्ये आतमध्ये काय असते? आता कंदील गेला म्हणा कोणी करत नाही. एक काच असते, आतमध्ये काय असते? वात असते. ती पेटवावं लागते.
ते वाद प्रकाश रूप आहे की नाही, त्याला काय म्हणायचं, अधिष्ठान म्हणायचं. आणि ती काचीतून काय करते, याच्यापर्यंत जाते. आलं काय, त्याला काय म्हणायचं, ज्ञाता. पुढे मग ज्ञान, आणि त्या वस्तूचं आपल्याला ज्ञान होते त्याला म्हणायचं ज्ञान. तो प्रकाश काचेतून शिरतो ना कुठून, तसं अंतःकरण वृत्ती याच्यातून काय होते, ती शिरते आणि पदार्थाचं काय करून देते. काचेतला प्रकाश असेल त्याला काय म्हणायचं, अधिष्ठान. काशीच्या बाहेरचा प्रकाश असेल त्याला काय म्हणायचं, ज्ञेय, ज्ञान असं म्हणायचं. आणि ज्याचं ज्ञान होते त्याला ज्ञेय असं म्हणतात. पुढे प्रथम काचेतील प्रकाश आपण ज्ञाता समजू, तो विषयापर्यंत बाहेर जातो त्यास ज्ञान समजू. आणि ज्या पदार्थास, बरोबर आहे ते. एखादा ड्रायव्हर असतो का नाही, त्याच्यासमोर काय असते, मग अगोदर अंधारा ड्रायव्हर असेल तर बस समोर तर दिसेल का, मग शास्त्र आहे बघा. मग ती काय करते, आपली वृत्ती त्याचा काय प्रतिबंध आहे, तरीसुद्धा शिरून काय जाते. मग काचेचा प्रतिबंध असताना शिरून कसे, कारण ती वृत्तीमध्ये वेग आहे. काय, कोणत्याही याचा वृत्तीचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत. मग तिथं व्याकरण विज्ञानशास्त्र आहे बघा. प्रतिबंध असताना देखील आणि प्रकाश फिरला कसा, हे बघ. आता इथे दिसते आपल्याला प्रश्नच नाही, पण काच आहे. विना काचेतून शिरल्याशिवाय पण तुम्हाला काम दिसला का. मग ज्या अर्थी काचेतून काय शिरतो, प्रकाश. त्यामध्ये प्रकाशामध्ये वेग काय केला पाहिजे, आहे का नाही. याला विज्ञानशास्त्र, सायन्स म्हणतात. काय म्हणतात, मलिन असेल तर प्रतिबिंब कसं पडतं आहे. मग याच्यावरून ते सारे शोध लागलेले आहे. सगळे शोध कशावरून लागले, आपण त्याचा विचार करत नाही. आपल्याला डोकं आहे पण टोपी ठेवण्याकरताच उपयोग करतो. शास्त्रज्ञ लोक डोक्यामध्ये विचार उत्पन्न करतात. पुढे, आणि ज्या पदार्थास त्याने दाखविले त्यास नेय समजू. जेव्हा हा ज्ञाता, ज्ञान व नेय यामध्ये प्रकाश ज्ञानाचा व्यवहार होतो, तेव्हा काचेच्या आतील मूळचा दिवा प्रकाशित मानलाच पाहिजे. म्हणून प्रकाश साक्षी काय केला पाहिजे, ज्या अर्थी आपल्याला काम दिसते. एखाद्या ड्रायव्हरला आणि ते समोरचं दिसते, त्या अर्थी कोणीतरी त्याचा प्रकाशक काय केला पाहिजे, मानलाच पाहिजे. ज्या अर्थी ज्ञान आपल्याला होते, वृत्तीचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. मग ती वृत्ती तिथपर्यंत जात असते. हे तर फार संकल्प. हे आपल्याला आकाशातला सूर्य दिसतो, मग सूर्याशी आपल्या वृत्तीचा काय आला, आंधळ्याला सूर्य दिसतो का, मग आपल्यालाच का दिसतो. आपली वृत्ती कोणापर्यंत पोहोचली, सूर्याला काय केला, विषय केला. आणि तेव्हा आपल्याला काय झालं, म्हणून वृत्तीचा वेग काढता येईल. तो काही वाहनाचा वेग आहे, काही इतके ताशी मैल विमान जातं म्हणून. एका क्षणामध्ये वृत्ती सूर्यापर्यंत गेली आणि सूर्याच्या आकारात येऊन आपल्याला काय झालं. आंधळ्या माणसाला सूर्याचं काय होत नाही, कारण वृत्ती तिला प्रतिबंध आला. काय आला, दृष्टी. डोळा आहे पण काय नाही, दृष्टी नाही. कान आहे पण ऐकू येत नाही. आतमध्ये सूक्ष्म इंद्रिय असते कोणतं. म्हणून एखादे आपले डिजिटल वाजवतात ना, त्याच्यामुळे बहिरेपणा येतो. कशाचा, कान तर जसाच्या दिसतो, बहिरेपणा. त्याच्यात एक सूक्ष्म इंद्रिय असते आणि त्या इंद्रियावर ते काय होतं हे आपल्याला समजत नाही. त्याच्यातले जे निष्णात लोक असतात त्यांना समजते. ते त्याच्यामध्ये आणखी निष्णात असतं. कोणी डोळ्याचा डॉक्टर, कोणी कानाचा, जो कोणी, त्याला ती सखोल माहिती असते. आपल्याला फक्त बहिर्मुख वृत्ती आहे आपली. म्हणून सूर्याला ज्या अर्थी ज्ञान होते त्या अर्थी वृत्तीने सूर्याला काय केलेलं आहे, विषय केलेला आहे. विना विषयाशिवाय ज्ञान होऊ शकत. पुढे
तो मालविला तर पुढचा व्यवहार होणे शक्यच नाही. त्याप्रमाणे जेव्हा साभास अंतःकरण ज्ञाता, साभास अंतःकरण वृत्तीरूप ज्ञान आणि घटादी विषय ज्ञेय यामध्ये मी घट जाणला असा व्यवहार होतो, तेव्हा साक्षी प्रकाशित म्हटलाच पाहिजे. मग साक्षी काय असलं पाहिजे? ज्या आधी ज्ञान होते तर संदर्भ विषय आहे. हे बा आपल्याला भूक लागली आहे, कोणामुळे करावं? त्याचं प्रकाशन करणारा काय असलं पाहिजे? बरं, मला आता माझी भूक काय झाली, हे कोणामुळे करायला? ज्याच्यामुळे कळतं आहे त्याला म्हणतात कुठंस्थ, त्याला साक्षी म्हणायचं आहे का? कारण त्याचं प्रकाशन करणारा कोणी ना कोणीतरी काय असला पाहिजे. प्रकाशन करणारा काय केलं पाहिजे आहे का? आपला रोग गेला किंवा नाही गेला डॉक्टरला समजते का आपल्याला समजते? अगोदर कोणाला समजते? एखादा मनुष्य असो, का रे बाबा म्हातारा मनुष्य आहे, मला रात्री संडास मोकळा ठेवला, का बरं? तो म्हटलं जेवण जास्त झालं. म्हटलं इतकं जेवण कशाकरता केलं? तर म्हटलं मला काही इच्छा नव्हती. वाढणाऱ्या बाईनं काय केलं? मग तिने आग्रह केला, तू कशाला करा? तुझी भूक बाईला कळते का तुला कळते? पण आरोप करावा लागतो बाईला. आपल्याला समजते ना, भूक निवडत झाली कोणाला बघलं आपल्याला, आणि भूक लागलेली आहे कोणाला, याचं प्रकाशन कोणी केलं? थोडी याच्यात नाही याच्याची विषय त्या कुठंच बाई. ज्ञान झाल्याशिवाय आणखी त्याचं प्रकाशन होऊ शकत नाही. हे बा आपण झोपेतून उठलो, म्हणजे सुखाने झोपलो होतो, काही जाणत नव्हतं, याचं प्रकाशन कोणी केलं? याचं प्रकाशन जो करतोय त्याला म्हणायचं आत्मा, त्याला साक्षी असं म्हणायचं. तो जर मानला नाही तर प्रकाशन होऊ शकत. पुढे साक्षी जर अज्ञात मानला तर कंदिलातील दिवा मालविल्याप्रमाणे ज्ञाता, ज्ञान व ज्ञेय या त्रिपुटीचा व्यवहारच होणार नाही. यावरून सर्व त्रिपुटींचे ज्ञानकाली साक्षी ज्ञात असतोच, अर्थात रज्जू ज्ञानकालीही साक्षी ज्ञात आहे हे सिद्ध झाले. ते पंचदशीमध्ये नाटक दिवायला त्या सर्वाचं प्रकाशन करणारा दिवा काय करावं लागतं? त्याप्रमाणे आपला जो सगळा व्यवहार आहे, ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, हा सर्व व्यवहार होण्याकरता त्याचं प्रकाशन करणारा साक्षी काय केलं पाहिजे? जर साक्षी मानला नाही तर हे बा एखादा मनुष्य कुठेतरी गेला बघा, तर म्हणला अगं कुठे गेला होता? कीर्तनाला गेलो होतो, काय काय ते सगळ्या लग्नाला गेलो होतो, आणि ते काय मंडप अमकलं. मग त्याने विचारलं, म्हटलं तुम्ही सगळं पाहिलं का? तर म्हणायला लागले मंडप काय ना. म्हणलं आणखी काही एक पाहिलं का तुम्ही? तर म्हणलं आता काय राहिलं ना, सगळं लग्न सांगितलं, आता काय पाहिजे आहे? त्याला म्हणलं त्याला सांगितलं, म्हणलं हे पहा मोठा मंडप, पण तुम्ही अगोदर प्रकाश पाहिला, काय पाहिला? आणि प्रकाशाच्या साह्याने काय पाहिलं? अगोदर कोणाचं ज्ञान झालं? त्याला गेला विसरून, आणि आमका पाहिलं, तुमकं पाहिलं. अगोदर कोणाचं ज्ञान झालं आणि त्याच्या साह्याने कोणाचं झालं? आणि दिवात विजला तर मग अगोदर कोणाचं ज्ञान होते? साक्षीचं, चैतन्याचा. मग त्याच्या साह्याने कोणाचं होते? येण्याक्षते शृणवती तम शीघ्रती जाग. सगळी इंद्रिय आपलं काम करतात, पण त्याला गती कोणाची आहे? साक्षी. सर्व गाडी भरधाव धावते बघा, पण त्याला कारण कोण आहे? पेट्रोल आहे. पेट्रोल नसेल तर त्या पेट्रोलच्या कणात काय असते? आणि त्या शक्तीमुळे गाडी काय होते? आहे का? म्हणजे पेट्रोलमध्ये असलेल्या कणामधली शक्तीला ऊर्जा म्हणणार. काय म्हणायचं? हे रेल्वे पळत असते का? लोखंड कुठं पळत असते का? मग शक्ती कोणाची आहे? लाईन गेली तर पंखा असतो, तो पंखा आपल्याला काय देतो? आणि लाईन गेली तर मग पंखा आपल्याला वारा देत असतो का? त्याच्यामध्ये बीज असलेली शक्ती. त्याचा साक्षी काय केला पाहिजे? पुढे आणि तो साक्षी सर्पज्ञानाचे अधिष्ठान असून रज्जू ज्ञानकाली साक्षीचे ज्ञान आहे, म्हणून सर्पज्ञानाचा नाश संभवतो हे सिद्ध झाले. म्हणून
नाही का, सर्पाच्या नाशाबरोबर सर्पज्ञानाचा नाश सुद्धा काय होतो आहे का? सर्पाच्या नाश करायचं ज्ञान हे कोणावर अवलंबून आहे? विषयावर अवलंबून आहे. विषयच नाही तर ज्ञान कोणाचं? अगोदर ज्ञानाकरता कोण पाहिजे? ज्ञेय लागत असे. ज्ञेयच नसेल तर ज्ञान होऊ शकत. ज्ञाता ज्ञान आणि तीन त्रिपुटी पाहिजे. ज्याचं ज्ञान होत असते त्याला ज्ञेय असं म्हणायचं. ज्याला होते त्याला काय म्हणायचं? ज्ञाता म्हणायचं. जे होते त्याला काय म्हणायचं? असे त्रिपुटी असेल तर कार्य होते, त्रिपुटी नसेल तर कार्य होत नाही. म्हणून आपल्याला काय सांगायचं? अधिष्ठानं दोन नसून अधिष्ठानं किती आहे? क्रमाक्रमाने सांगायचं आहे. एकाच्या ज्ञानामध्ये सर्वाची काय होते? आता दोन ज्ञान, दोन अधिष्ठानं नसताना एकच कसं होते हे पुढे सांगायचं आहे. वाचा. 21. सर्प व सर्पज्ञान यास एकच अधिष्ठान असण्याबद्दल शंका व समाधान. येथ पावे तो भ्रमकाली सर्पाचे अधिष्ठान रज्जुपहित चैतन्य आणि सर्पज्ञानाचे अधिष्ठान अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य अशी दोन भिन्न अधिष्ठाने सांगितली. पण किती अधिष्ठानं सांगितली? झोपेचं औषधच आहे, दुसरीकडे जाण्याचं काय नाही. ते आलेलं आहे ना. तर काय लोक काय करतात? हा विषय सोडून देतात. ते म्हटलं पुढचं सांगा पुढं. पण बरं आपलं ऐकलेलं बरं पुन्हा घेऊन घ्यायचं. अधिष्ठान कशा करता सांगायचं? अधिष्ठान ज्ञानाने अध्यस्त पदार्थाचे काय होते? ब्रह्मज्ञानाने सर्व दुःखाचे काय होते? म्हणून ज्या अर्थी दुःखाची निवृत्ती होते त्या अर्थी दुःख सत्य नसून काय? अधिष्ठान ज्ञानाने सत्य पदार्थाची निवृत्ती होत नाही. दोनला का दोरीवरच्या सर्पाची निवृत्ती कशाने होते? मग दोरीचं ज्ञान झालं की काय होते? आणि वारवातल्या सर्पाची निवृत्ती कशाने होते? दोरीच्या ज्ञानाने का दांडक्याने हाणावं लागते. कारण तो अंड्यातला सर्प आहे कुठला, आणि दोरीवरचा सर्प तुमच्या मनातला आहे. कोणाचा आहे? ज्याला ज्ञान झालं त्याला सर्प आहे का? तुम्हाला गेलं की मागच्या कल्पित पदार्थ जो असतो ना तो ज्याचा त्यालाच दिसतो, अन्याला दिसत नाही. व्यावहारिक पदार्थ सर्वाला दिसतो. दोरीवरचा सर्प, वाचलेला सर्प सगळ्याला दिसतो का ज्याचा त्याला? अनवारातला सर्प सर्वाला दिसतो. तो व्यावहारिक म्हणायचं काय म्हणायचं? आणि एकालाच दिसतो त्याला काय म्हणायचं? प्रतिभाचे. पुढे याकरिता सर्प आणि त्याचे ज्ञान या दोहोस एकच अधिष्ठान आहे असे आता सांगतो. या दोला अधिष्ठानात दोन नसून किती आहे? एकच आहे. हे तुम्हाला काय करतो होता आम्ही? म्हणून अधिष्ठान आपण आतापर्यंत दोन सांगितले ना. सर्पाला अधिष्ठान कोणतं सांगितलं? अंतःकरणोपहित चैतन्य हे सांगितलं. आणि ज्ञानाला काय सांगितलं? अंतःकरणोपहित चैतन्य. तेव्हा उपाधीमुळे दोन वाचत असते. एरवी चैतन्य दोन नसून किती आहे? कडे वाचा. शिष्य: अहो, दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल? कारण सर्प हा नेहमी पाहणाराचे शरीराहून बाहेरच असणार. त्यास शरीराचे आत बुद्धीमध्ये मानता येणार नाही. आणि जर तो सर्प बुद्धीत मानून मायेने बाहेर दिसतो असे म्हणाल तर ख्यातिवर्णनात आत्मख्यातीचा प्रकार आहे, तोच तुम्ही मानता असे म्हणावे लागेल. तुम्हाला ते आत्मख्याती सांगितली ना, त्यावेळेला हा विषय थोडक्यात सांगितला होता. त्या दोरीवरचे आणखी सांगितलं ना. म्हणजे दोरीवरचा सर्प का भासतो? त्यांच्या मतामध्ये विज्ञानशास्त्र आहे. कोणतं शास्त्र? हे बुद्धीला सगळा समजण्याचा ज्ञान. ती बुद्धीच त्याचा काय करते? आकार धारण करते. पहिला सत्ख्यातीवादी काय म्हणणार? नाही अख्ख्य असत्ख्यातीवादी काय म्हणतो? सर्प कसा आहे? भासतो. मत बरोबर नाही तो. मग यांनी काय सांगितलं?
भासतो कसा बुद्धी त्याचा काय करते, तीच आत्मा आहे. आणि ती कशी आहे, क्षणिक आहे. मग क्षणभरच सर्प काय झाला पाहिजे. नाही आहे काय म्हणतो दुसरं, वारुळातला सर्प कुठं दिसतो, कशामुळे, डोळ्याच्या आजारामुळे. मग सर्पच का दिसावा, बाकीचं का दिसत नाही. म्हणजे दोरीवरच सर्पाचं काय होते. म्हणलं आहे विशेषण, आख्यातिवादी म्हणतो स्मृती आहे की, स्मृतीचंही खंडन केलं. एकाच वेळेला वृत्तीला दोन ज्ञान होत नाही, किती ज्ञान होतात. तुमचं मत काय नाही. मग सत्याधिवादी काय म्हणतो, हे सगळं दोरीवरती वाचलेलं मिथ्यातून काय सर्व कसं आहे. मग सत्याचा सर्व दोरीच्या ज्ञानाने निवृत्त होतो. मग वेळ आहे सत्य जर पाणी आहे तर मग जमीन काय झाली पाहिजे. मग सत्याधिवादाचे मत काय नाही आहे. आता कोणती ख्याती चालली आपली, आणि त्याच्यामुळे सकल निवृत्ती सांगायची आहे. तेव्हा सर्व दुःखाची निवृत्ती होते. त्याच्याकरता हे प्रकरण चालू आहे का. अधिष्ठान ज्ञानाने दोची काय होते. मग अधिष्ठानात दोन नसून अधिष्ठान किती आहे. फक्त उपाधीमुळे काय दिसतात. उपाधीचा निराश केल्यानंतर नाही का, विशेष दोन नसून किती किती आहे. पुढे वाचा. आणि ती आत्मख्याती अयोग्य आहे म्हणून तुम्ही मागे सांगितले आहे. तेव्हा बाहेर दिसणारा सर्प शरीराच्या आत आणता येत नाही, तसेच शरीराच्या आत असणारे ज्ञान केव्हाही बाहेर काढता येणार नाही. हे पहा, तुम्हाला दोन अधिष्ठानं काय केले पाहिजे. बघा, आतला सर्प, बाहेरचा सर्प आत आणता येत नाही, आणि आतलं ज्ञान बाहेर नेता येत नाही. शेवटी उपाधीमुळे दोन दिसते. बरं का, बाहेर आणि आत हे दोन्ही. एखादा डॉक्टर असतो, एकच खोली असते बाहेर, नाही पडदा असा लावतो, काय लावतो, आणि तो गेल्याबरोबर कुठं बसावं लागते, कोणामुळे, पडद्यामुळे. आणि मग घंटा वाजवली म्हणजे कुठे जावं लागते, फक्त पडदा काय करायचा असा करायचा, आणि पुन्हा आणखी तो तपासत असतो. पुन्हा जास्त तपासायचं असल्यानंतर पण आमचं झाला हात चाला, पुन्हा कुठं झाला. पडद्याच्या दिवसा काही आहे का तिथे. आणि पुन्हा तो डॉक्टर म्हणत असतो, बरं का जरा सगळं तपास करतो. आपलं काय अमका तमका, तर थर्मामीटर असतो त्याच्याजवळ, त्याच्या योगाने तपासायचं. जसं अगोदर कानात घालायला लागतो. कुठे तो कानात घातला नाही, मग गळ्यातच होता, तरी म्हणतो मी तासभर तपासलो. आणि ते यंत्र कुठं आहे, गळ्यात. आणि कानाच्या ऐवजी गळ्यात आहे, म्हणतो मी तासभर तपासलो. आणि पुन्हा सांगत असतो, म्हटलं उठा, आणि तुम्हाला काय होते. एवढी कसरत कशाला केली आतापर्यंत. आत आणि बाहेर हे प्रकार कोणामुळे झाले, कपड्यामुळे. ऐका, पडदा होता त्याच्यामुळे. खोलीला कुठं आत आणि बाहेर आहे का. मग तसंच आहे, साक्षी किती आहे. आणि त्याला दोन उपाधी लागल्यामुळे नावं किती आले. तोच प्रकारे मोठी शंका किती, वाचा शंका. मग ते शरीराचे आत प्रमात्याचे असो किंवा साक्षीचे असो, पण ते असणार आतच. असे असता सर्प व त्याचे ज्ञान या दोघांचे अधिष्ठान एकच आहे असे कसे म्हणता येईल. मग त्याची शंका आहे, अधिष्ठानं किती झाले. मग तुम्हाला एक मानता येणार नाही. दोन अधिष्ठानं काय केले पाहिजे. आणि दोचं ज्ञान झाल्यानंतर सर्प आणि सर्पज्ञानाची काय होते. एकाच्या ज्ञानामध्ये दोची निवृत्ती होऊ शकत नाही. मग आपल्याला काय सांगायचं आहे, साक्षी दोन नसून साक्षी किती आहे. आणि एकाच्या ज्ञानाने काय होत आहे निवृत्ती. अधिक विषय आहे त्याचा विचार कधी करू.